उपसरपंच पारडी। काल 12 मार्चच्या मध्यरात्री पारडी शिवारात एक 7-8 शेतकऱ्याचे केळीचे प्लॉट अज्ञात लोकांनी कत्तीच्या साहाय्याने जे प्लॉट केळी, आता त्या केळीला 3-4 वेळेस खत दिलं होतं, 3-4 वेळेस खत सोडलं होतं, ड्रीप केली होती। पूर्ण 95% जे खर्च असते केळीला करायचा शेतकऱ्यांनी, तो शेतकऱ्यांनी केलेला होता। आणि आता निसवण चालू असताना एक किमान 7 ते 8 शेतकऱ्यांचे एका रस्त्याच्या बाजूला जितकेही केळीचे प्लॉट आहेत आजूबाजूला तितके त्यांनी कापून टाकले। तर या गावात अशांतता माजवण्यासाठी किंवा म्हणजे खत्तेशीपणामुळं हे संबंधितांनी केलेलं असं ही घटना आहे। त्या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि जगाचा पोशिंदा शेतकरी बळीराजा आहे आणि मरमर उन्हामध्ये राबवून, थंडीमध्ये उन्हामध्ये राबवून इथपर्यंत केळीची त्यांनी सोय केली होती। आणि ह्या पूर्ण आमच्या शेतकऱ्यांचं पूर्ण जीवन केळीवरच असते आणि केळी त्यांनी तर कापलीच, उलट केळीमध्ये जे सबलाईन असते पाईप पूर्ण त्यांनी तोडले। बारीक ठिबकच्या नळ्या असतात ते पण कापल्या। म्हणजे एक केळी कापल्यामुळं आता राहिलेले केळीमध्ये ऊन घुसणार आणि केळीचा प्लॉट खराब होणार, लवकर तो पाणी भेटणार नाही, केळीचा प्लॉट 100% खराब होणार। हे असं हे पारडीमध्ये हे चाललेलं आहे। गेल्या वर्षीच एका शेतकऱ्याचे केळीचे कंद उपटले होते, एका शेतकऱ्याच्या सोयाबीनचा ढीग पेटून दिला होता। अशा घटना काही तुरळक लोक हे करतात, पण माझी नम्र विनंती आहे ग्रामपंचायतीच्या वतीनं की पोलिसांनी मुळाशी जाऊन संबंधित आरोपीला शोधून काढावं आणि त्याच्यावर कडक कारवाई करावी किंवा येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना हे अशा परिस्थितीचा मुकाबला होणार नाही, करायची गरज पडणार नाही। कारण कधी बिबट्याच आला शेतामध्ये, कधी रानडुक्करच आलं, कधी वानेरच आले आणि सर्व गोष्टीमुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान होते, कधी चोरच येतात। पण अशा घटना जे मानसिक याच्यामध्ये खतेजपणाचं लक्षण हे याच्यामधून आम्हाला कळते, दिसून येते। त्यामुळं ह्या लोकांना कडक कारवाई करून त्यांना जेरबंद करावं ही नम्र विनंती।